जय श्री शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये स्वागत आहे। माझ्या हातामध्ये दोन मुळे आहेत, दोन्ही एकाच शेतामधलेच आहेत। अगदी एका शेतामधले एकाच वेळेस लावलेले, एकच बियाणं, एकच ट्रीटमेंट केलेले आहे एसीटी वैदिकची, परंतु दोन्ही मुळ्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। याची पानं वाकडी तिकडी आहे आणि सर्वात कडक आहे, एकदम कडक आहे। आणि ह्याची पानं एकदम सरळ आहे, इस्त्री केल्यासारखी, आणि एकदम सॉफ्ट आहे, मुलायम आहे। याची वजन आणि साईज अतिशय हलकी आहे, हे वजनदार आहे आणि अतिशय मजबूत आहे। मित्रांनो, यात एकच कारण आहे, हे जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी शेजारी मकाला केमिकलचा फवारणी ड्रोननी करत असताना त्यांनी दोन सारे केमिकलचे इकडे पुढे आणले, उरलेलं औषध त्यांनी इकडं मारलं आणि आपला हा जो मुळा आहे हा डॅमेज करून ठेवला। आम्ही जे नेहमी सांगतो एससीटी वैदिक मध्ये की सत्यनारायणच्या पूजेमध्ये मटणाचा खडा चालत नाही, ते पूजा काय होते, भ्रष्ट होते। तसं एससीटी वैदिकच्या शेतीमध्ये केमिकल चालत नाही, त्याचा या ठिकाणी आपल्याला पुरावा बघायला मिळतो। जर शेतकऱ्यांनी जर चुकून जरी याचा वापर केला तरी 8-10 दिवसामध्ये त्या पिकामध्ये प्रचंड मोठं काय होते, तफावत पडते आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। कुणी जर असं म्हणेल की सर हे असं का होतं बुवा, एक साधं सोपं उत्तर आहे। तुम्ही जर कालपर्यंत जर्सी गाईचं दूध खात होते किंवा डालडा खात होते आणि तुम्ही अचानक आज गीर गाईचं तूप खाल्लं, तुम्हाला फायदाच होईल। पण तुम्ही कालपर्यंत गीर गाईचं तूप खात होते आणि आज अचानक डालडा खाल्ला, तुम्हाला त्रास होईल। अगदी तसंच आहे, एससीटी वैदिक मध्ये जर तुम्ही वळालात तर तुम्हाला एससीटी वैदिक सोबतच राहणं आहे, कारण ती एक पवित्र शेती आहे। तुम्ही जर केमिकल मध्ये वळाला, तुम्हाला मिळालेला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट सुद्धा काय होईल, नष्ट होईल। याची शेतकऱ्यांनी या ठिकाणी काय घेतली पाहिजे, याच्यातून दखल घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, धडा घेतला पाहिजे। आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो, चला शेती करूया आनंदाने, आणि ती करण्यासाठी आपण एससीटी वैदिक सोबतच गेलं पाहिजे। जर तुम्हाला केमिकल करायचं असेल तर तुम्ही अर्ध केमिकल करा, अर्ध वैदिक करा, त्याच्यामध्ये बिलकुलही भेसळ करू नका। हेच या अनुभवातून आपल्याला बघायला मिळतं। आता मी हा मुळा खाल्लेला आहे, हा मुळा जर खाल्ला तर ज्याला खायचा त्याने अनुभव घ्यावा, बरोबर आहे। हा मुळा आम्ही सगळ्यांनी खाल्लेला आहे, शेतकऱ्यांनी यातून धडा घ्यावा आणि आपल्या शेतीमध्ये आवश्यक ते बदल करावे। धन्यवाद।